रेशन कार्ड असणाऱ्या लोकांसाठी सरकारने आता 5 मोठ्या जबरदस्त योजना जाहीर केल्यात। तुमच्याकडे जर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमचं नशीब आता उजळणार आहे। खास महाराष्ट्रातल्या रेशन कार्ड धारकांसाठी अशा 5 योजना आल्यात की ज्यामुळे लोकांना आता लाखोंचा लाभ मिळणार आहे। यातली पहिली योजना अशी आहे की जिच्या अंतर्गत पुढील महिन्यापासून मोफत गॅस मिळणार आहे। दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत रेशन कार्डवर 20,000 रुपये मिळणार आहेत। तिसरी योजना तर सगळ्यात भन्नाट आहे, ज्याच्यामध्ये जर तुमच्याकडे घर नसेल तर घर बांधायला लाखो रुपयांची मदत सरकार करते। एवढंच नाही तर चौथ्या योजनेअंतर्गत तुमच्या घरातली जी महिला आहे आणि ती थोडीफार शिकलेली आहे, तिला जर काम नसेल तर त्या महिलेला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी दर महिन्याला सरकारकडून पैसे मिळणार आहेत। यातली 5 नंबरची योजना सगळ्यात जबरदस्त आहे, जिच्या अंतर्गत प्रत्येक रेशन कार्ड धारकांना 9,000 रुपये मिळणार आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। सरकारने आत्ताच 5 मिनिटांपूर्वी याचा एक GR काढलेला आहे। रेशन कार्डवर 5 नव्या योजना सुरू करण्यात आल्याचं या GR मध्ये दिले। आपण या GR नुसार माहिती घेणार आहोत की नेमकं त्याच्यासाठी पात्रता काय काय आहे, कोणते रेशन कार्ड धारक यासाठी पात्र आहेत आणि कोणते अपात्र आहेत, कोणत्या अटी याच्यासाठी आहेत, कुठे याचा अर्ज भरायचा, कशा पद्धतीने लाभ मिळतोय, सगळी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। पहा, जर तुम्हाला लाखो रुपयांचा लाभ मिळवायचा असेल, मोफत गॅस, मोफत घर, सूर्यचूल तसेच दर महिन्याला 9,000 मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की ही सविस्तर माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही। पहा, आत्ताच काही मिनिटांपूर्वी याचा GR आलेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना याची माहिती नाही, अजून टीव्हीला देखील हे आलेलं नाहीये। त्यामुळे तात्काळ जे लोक अर्ज भरतील त्यांना लाभ मिळेल। मोबाईलवरून अर्ज कसा भरायचा हे देखील तुम्हाला सांगितलं जाईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओचा एकही क्षण तुम्ही स्किप करू नका। व्हिडिओ जर तुम्ही मध्येच बंद केला तर तुम्हाला योजना समजणार नाहीत। पहा, सगळ्या योजनांचा लाभ सगळ्यांना घेता येणार नाही, पण तुमच्यासाठी कोणती योजना आहे, या 5ही योजनांपैकी कोणती योजना तुम्हाला लागू पडणार हेही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, अशी महत्त्वाची टिप देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया पहिल्या योजनेला। पहिली योजना अशी आहे जी आपल्या घरातील महिलांना दरमहा हजारो रुपये कमावून देण्याची ताकद ठेवते। विचार करा, जर तुम्हाला सरकारकडून असं एक साधन मिळालं ज्याचा वापर करून तुम्ही घरी बसून सन्मानाने पैसे कमवू शकता तर किती चांगलं होईल ना। या योजनेमुळे महिलांना कोणासमोर हात पसरण्याची गरज उरणार नाही। ही योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातल्या माता भगिनींना स्वतःच्या घरीच छोटासा व्यवसाय करून स्वावलंबी होता यावं, या एकाच उद्देशाने ही मोफत शिलाई मशीन योजना सरकारने आणली आहे। या अंतर्गत गरजू महिलांना मशीनचं वाटप केलं जाते। लक्षात ठेवा, याचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईनच भरायचे आहेत। ही योजना घर बसल्या उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देते, हा याचा मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे। पण याची कमतरता अशी की याचे अर्ज मर्यादित असतात आणि सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना संधी मिळत नाही। याच्या अटींबद्दल सांगायचं झालं तर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं लागतं। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शिलाई मशीन योजनेसाठी फारशा महिला पात्र ठरू शकत नाहीत, कारण ज्यांच्याकडे शिलाई कामाचे प्रमाणपत्र आहे त्यांनाच प्राधान्य मिळते। ही तर फक्त सुरुवात होती। आता दुसरी योजना अशी आहे जिथे तुम्हाला कष्टाची गरज नाही तर तुमच्या डोक्यावर हक्काचं छप्पर मिळणार आहे आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीपासून तुमची सुटका होणार आहे। आता हे झालं शिलाई मशीनचं। आता तुम्ही म्हणाल मशीन घेऊन काय करायचं, पण पहा, 5वी योजना अशी आहे की जिच्या अंतर्गत तुम्हाला काहीही न करता 9,000 रुपये हे तुम्हाला दरमहा मिळणार आहेत। त्या योजनेची पात्रता काय ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। आता आपण दुसरी योजना पाहूयात, जी त्यांच्यासाठी आहे ज्यांना घर नाहीये। ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही अशा लोकांसाठी ही दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना किंवा घरकुल योजना होय। गरिबांना हक्काचं छप्पर मिळावं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच ही योजना राबवली जाते। यासाठी काही अटी आहेत, पण सर्वात आधी तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं अनिवार्य आहे। जर तुमच्याकडे हे कार्ड असेल तर सरकार असं मानतं की तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या खालीच आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळा उत्पन्नाचा दाखला काढायची कटकट उरणार नाही। रेशन कार्ड हेच तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र मानलं जाईल। घरकुल मिळवण्यासाठी तुमचं नाव रेशन कार्डवर असायला हवं। याचा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे घर बांधायला लाखो रुपये मिळतात, पण कमतरता अशी की जर तुमचं नाव सर्वेक्षण यादीत नसेल तर तुम्हाला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते। या योजनेसाठी सुद्धा फारसे लोक पात्र नाहीयेत, कारण ज्यांच्याकडे आधीच गॅस कनेक्शन आहे त्यांना याचा लाभ मिळणे सोपे जाते। आता 50% लोक पात्र झालेत, पण बाकीच्या लोकांसाठी काय? तर चौथी योजना ही केवळ मदतीची नाही तर ती एक प्रकारे गुंतवणुकीसारखी आहे। आता हा झाला प्रश्न गॅस सिलेंडरचा।
आता शेतकऱ्यांसाठी चौथी योजना आहे. जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक योजना आहे, पण 5 नंबरची योजना अशी आहे की जिच्यामध्ये 9,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ते 9,000 रुपये कशा पद्धतीने मिळतील, कशा पद्धतीने पैशांचं वितरण होतंय, सगळी सविस्तर माहिती आपण सांगतोय. पहा, व्हिडिओ फक्त आता 1 मिनिटाचा उरलाय. तुम्हाला 5व्या योजनेअंतर्गत 9,000 मिळवायचे असतील तर इथून पुढची माहिती व्यवस्थित पहा. तिसरी आणि सध्या सगळ्यात जास्त गाजणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि सूर्यचूल योजना होय. लाडकी बहीण योजनेला जोडूनच ही योजना आली आहे. गॅसचे दर आता गगनाला भिडलेत. 1,000 रुपयांपर्यंत सिलेंडर गेल्यामुळे गरिबांना ते परवडत नाही. म्हणूनच सरकारने ही मदत सुरू केली आहे. यामध्ये वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत, पण यातली मेख अशी की गॅस कनेक्शन हे त्या महिलेच्याच नावावर असावं लागतं. जर कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. यासोबतच सरकार आता सौर ऊर्जेवर चालणारी सूर्यचूल देखील मोफत देण्यावर भर देत आहे. याचा पॉझिटिव्ह पॉइंट म्हणजे इंधनाचा खर्च कायमचा वाचतो, पण कमतरता अशी की ही सूर्यचूल फक्त दिवसा आणि उन्हातच वापरता येते. या योजनेसाठी जवळपास 50% लोक पात्र आहेत, कारण ज्यांच्याकडे आधीच गॅस कनेक्शन आहे त्यांना याचा लाभ मिळणे सोपे जाते. आता 50% लोक पात्र झालेत, पण बाकीच्या लोकांसाठी काय? तर चौथी योजना ही केवळ मदतीची नाही, तर ती एक प्रकारे गुंतवणुकीसारखी आहे. आता हा झाला प्रश्न गॅस सिलेंडरचा. आता शेतकऱ्यांसाठी चौथी योजना आहे. जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक योजना आहे, पण चौथी महत्त्वाची योजना आहे PM किसान किंवा नमो शेतकरी योजना होय. यात शेतकऱ्यांना केंद्राचे 6,000 आणि राज्य सरकारचे 6,000 असे एकूण 12,000 रुपये वर्षाला मिळतात. यासाठी सुद्धा 7-12 उतार्यासोबत रेशन कार्डाची गरज भासतेच. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि थोडी जमीन आहे त्यांना हा हक्काचा पैसा मिळतो, हा याचा चांगला भाग आहे. पण ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना याचा काहीच फायदा होत नाही, ही याची मोठी कमतरता आहे. या योजनेसाठी सुद्धा काही मर्यादित शेतकरीच पात्र ठरतात, कारण KYC सारख्या तांत्रिक अटी खूप कडक आहेत. आत्तापर्यंतच्या सर्व योजनांमध्ये काही ना काही मर्यादा होत्या, पण आता जी शेवटची योजना मी सांगणार आहे ती या व्हिडिओचा मास्टर स्ट्रोक आहे, कारण या योजनेसाठी जवळपास सगळे लोक पात्र असणार आहेत आणि यात तुम्हाला महिन्याला तब्बल 9,000 रुपये कसे मिळू शकतात ते आपण पाहणार आहोत. 5वी आणि सर्वात महत्त्वाची योजना आहे संजय गांधी निराधार योजना आणि विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे एकत्रीकरण होय. यात 65 वर्षांखालील निराधार, अपंग, विधवा किंवा घटस्फोटित व्यक्तींना दरमहा अर्थसहाय्य दिलं जातं. फक्त अट एवढीच की वार्षिक उत्पन्न 21,000च्या आत असावं आणि रेशन कार्ड जवळ असावं. सध्याची सगळ्यात गाजलेली लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांचे फायदे एकत्र केले तर एका कुटुंबाला महिन्याकाठी जवळपास 9,000 रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते. याचा सर्वात मोठा पॉझिटिव्ह पॉइंट म्हणजे याच्यासाठी सगळे लोक पात्र असणार आहेत ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे. आतापर्यंत तुम्ही या 5 मोठ्या योजनांची माहिती आहे की, पण एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारी योजनांची GR येतात तेव्हा त्यात अनेक तांत्रिक अटी असतात. बरेचदा आपण फक्त 9,000 रुपये मिळवणार एवढंच वाचतो, पण ते कोणाला मिळणार? ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे, त्याचं उत्पन्न मर्यादित आहे, अशाच कुटुंबांना हे लाभ मिळतात. विशेषतः लाडकी बहीण आणि संजय निराधार योजना यांचा एकत्रित लाभ कसा घ्यायचा हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला यात काही अडचण येत असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आता मुख्य मुद्दा म्हणजे अर्ज कुठे भरायचा. बघा, बऱ्याच योजनांचे अर्ज हे आपले सरकार सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयातून भरून दिले जातात. काही लोक तुम्हाला सांगतील की अमक्या वेबसाईटवर जा किंवा या लिंकवर क्लिक करा, पण सावधान, कोणत्याही अनोळखी लिंकवर तुमची वैयक्तिक माहिती किंवा रेशन कार्डचा नंबर शेअर करू नका. अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करा. तुमच्याकडे जर उत्पन्नाचा जुना दाखला असेल तर तो आधी अपडेट करून घ्या, कारण मार्च-एप्रिलमध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं तेव्हा कागदपत्रांची जुळवाजुळव करणे सोपे जाते. तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे, पिवळं की केसरी, कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला अचूक वेबसाईट सांगता येईल. गेल्या व्हिडिओमध्ये एका भावाने विचारलं होतं, दादा माझ्याकडे जमीन आहे पण रेशन कार्ड पांढरा आहे, मला लाभ मिळेल का? तर मित्रांनो, पांढऱ्या रेशन कार्डसाठी या योजना लागू होत नाहीत. तुमचं कार्ड पिवळं किंवा केसरी असणं अनिवार्य आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या गावाची किंवा शहराची यादी तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. तिथे मी या 5 योजनांची GRची कॉपी टाकणार आहे. तसेच तुम्हाला यापैकी कोणत्या योजनेवर सविस्तर फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ हवा आहे, शिलाई मशीन की घरकुल या योजनेचं जास्तीत जास्त कमेंट येतील, त्यावर मी उद्याच व्हिडिओ घेऊन येईल. बघा मित्रांनो, माहिती वेळेवर मिळाली तर फायदा होतो. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून नवीन GR आल्यावर तुम्हाला सर्वात आधी समजेल. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, कारण रेशन कार्ड प्रत्येकाकडे असतं पण माहिती कोणाकडेच नसते. चला तर मग भेटूया एका पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.